जुनं ते सोनं असं असतं. तर मला इथे जुनं ते सोनं खूप अशा वस्तू दिसल्या, तर मला तुम्ही मला हे नक्की कमेंटद्वारे सांगा. खूप वर्षांनी तुम्हीही बघितलं असेल का? हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुलगी. आज मी आली आहे नक्षत्र मॉलमध्ये. नक्षत्र मॉलमध्ये एक सुंदर असं पारंपरिक वस्तूंचं दुकान, एक शॉप ओपन केलंय. त्या शॉपचं नाव आहे सोय अर्थसोल. या अर्थसोल शॉपमध्ये आपल्याला वरवंट्यापासून ते आपल्या ज्या जुन्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या सगळ्या भेटणार आहेत. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला आता दाखवणार आहे, पण त्या बघण्यासाठी तुम्हाला माझा हा चॅनल ला लाईक शेअर करायचं आहे आणि हा व्हिडिओही तुम्हाला बघायचा आहे. तर चला आता आपण ह्या पारंपरिक गोष्टी आणि वस्तू काय आहेत आणि काय नाही ते ह्या शॉप मध्ये बघूया. तर काकी, आज मी तुमच्या शॉप मध्ये आली आहे. माझं असं म्हणणं असतं की जुनं ते सोनं असं असतं. तर मला इथे जुनं ते सोनं खूप अशा वस्तू दिसल्या, तर मला तुम्ही सांगा तुमच्याकडे असं पारंपरिक, मी आता जेवढं शॉप मध्ये गेलं खूप पारंपरिक गोष्टी बघितल्या मी. तर मला तुम्ही सांगा तुमच्याकडे अशी काय गोष्ट आहे आणि युनिक आहे म्हणजे आपल्या जुन्या काळातली. तर त्यापासून जरा मी सुरुवात करते. तर मला इथे हा खलबत्ता दिसलाय. तर ह्या खलबत्त्यापासून मला तुम्ही सांगा की कसं आहे, साईज वाईज आहे, छोटे आहेत मोठे आहेत. मला खूप छान दिसत आहे. तिकडे मला दगडी दिवाही दिसलाय जो आपल्या लग्नासाठी लागतो. त्याचं इम्पॉर्टन्ट खूप जास्त असतं लग्नाच्या वेळी. तर त्या गोष्टी मला दिसतात आहे. तर तुम्ही मला म्हणजे साईज वाईज प्राइस सांगा, जेणेकरून इथे जे लोकांना हल्ली माहिती नाही की एक्झॅक्टली कुठे काय भेटू शकतं, तर ह्या आपल्या व्हिडिओद्वारे त्यांना कळेल आणि ते इथे येऊन त्यांच्या लग्न कार्यात किंवा कुठल्या काही गोष्टीसाठी असेल तर ते इथे येऊन परचेस करू शकतील. काय काकी? साईज तशी आम्हाला काय माहित नाही, पण ही अच्छा, मीडियम साईजची ओके. आहे. मीडियम साईजची ह्याची प्राइस आहे बघा. अच्छा, याच्या 400 रुपये price 400 आहे रुपये याची. प्राइस आहे. आणि हा खलबत्ता आहे. आणि खरं सांगायचं झालं ना, आपण मिक्सरवर सगळंच बोलतो की पटापट होतं हल्लीच्या दगदगीच्या जीवनात, पण जी चव ह्याच्यामध्ये ना ती मिक्सरच्या भांड्याला नाहीये. अजूनही तुम्ही एकदा चेक करा. ह्याच्यात जरी तुम्ही हा नेला आणि एकदा घरची टेस्ट जी आपली असते ती खलबत्त्याची बघा आणि मिक्सरची बघा, खूप आपल्याला डिफरंट आहे. तर ह्यांच्याकडे खूप अशा साईज मध्ये अवेलेबल आहे, लहान, मोठ्या, मीडियम, आणि प्रत्येकाची रेंज हे वेगवेगळे. त्याशिवाय ते साईज प्रमाणे आहे. साईज प्रमाणे आहेत. आता हा ओके. मोठा आहे, हा मोठा आहे. ह्याचे 650 आहे. पण ह्याच्यात मग तुम्ही कुठून जरी घेतलं ना आलं लसूण, तर तुम्हाला टेस्ट पण वेगळी लागणार आणि तुमच्या आरोग्यासाठी पण फार चांगलं आहे. फार चांगले. ओके. आणि हे जे इथे हे गोल्ड मध्ये झाले आपले, हे थोडे उबट मध्ये जसा वेगळा आकार येतो ह्याच्याबरोबर. हे बघा, हे पण आहे. ही रेंज साईज वाईज आहे, आपण जसे घेऊ तसे. आणि हे जे दिवे आहेत, दगडी दिवे, जे मी तुम्हाला जसं बोलली लग्नासाठी खूप उपयुक्त असतात, त्याचेही वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे, लहान मोठे वेगवेगळे. आणि वरती तुम्हाला सांगायचं झालं तर लहान मुलांसाठी भातुकलीचे हल्ली खेळ दिसत नाही, तर हे त्यांच्याकडे ही भांडी अवेलेबल आहे. ही छान अशी हा तवा आहे, त्याच्यानंतर हा पळपट आहे, त्याचं लाटणंही आहे, ही सुंदर अशी विळी आहे त्यांच्याकडे. बाकी हा पूर्ण सेट कसा आहे? हा पूर्ण सेट हा 800 आहे. 800चा. अच्छा, 2 सेट आहे ह्यांच्याकडे, एक 800 मध्ये छोटे आणि मोठे आणि एक 500 मध्ये पण आहे. हा, आणि हे लहान मुलाला खेळायला छान असं अप्प्याचं भांड आहे. ही छान असा धारा आहे. हा एक चमचा आहे, इथे पण आहे. आणि हे बघा, हे आहे उन्हातलं छान असं. त्याचबरोबर इथे पळपट पण आहेत, लहान मोठ्या. 390 पासून इथे स्टार्ट होतात हे सगळे, तेही अवेलेबल आहे. तामन आहेत जे आपले कॉमन असतात ते. त्याशिवाय हे सूप आहे. तर हे बघा, पितळेमध्ये हे सूप आहे. असं सूप खूप वर्षाने मीही बघितलं. त्याच्यामध्ये छान अशी डिझाईन पण त्यांनी काढली आहे.
आणि हे सूप ही आपण आता सध्या लग्नाचा सीझन आहे, लग्नाच्या सीझन मध्ये ज्यावेळी रुखवतात वगैरे ठेवायला खूप सुंदर असं सूप आहे. कसं वाटलं मला हे नक्की कमेंटद्वारे सांगा. खूप वर्षांनी तुम्हीही बघितलं असेल, कारण मीच खूप वर्षाने बघते हे सूप असं. त्याची रेंज जी आहे काकी सांगतात आहे 700 रुपयाला आहे. पण खूप सुंदर सूप आहे. नक्की तुम्ही या सुपासाठी कमेंट करा. त्याशिवाय पितळेचे. पितळेच्या प्लेटही आहे. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला त्याही गोष्टी बघायला भेटेल. आणि तर हे ग्रेनाइटचे आहेत. ग्रेनाइट मध्ये आपण वॉशही करू शकतो. जे मी मगाशी दाखवले ते दगडाचे आहेत आपल्या, तर ते आपण पुसून ठेवले तरी चालतात. त्याचबरोबर पुढे इथे अप्प्याचंही भांड आहे. काकी हे भांड कसं आहे? तरी पण हे 600 मध्ये छान भांड आहे. तुम्हाला एक गोष्ट इकडची मी सांगेन, आपण ज्यावेळी अशी भांडी घेतो लोखंडाची, तर आपल्याला कांदा हा 8 ते 15 दिवस त्याच्यावर परतून मग आपण काही करायला सुरुवात करतो. तर या आप्याच्या भांड्यामध्ये आपण कांदा आणि हे फ्राय न करता 15 म्हणजे 8-10 दिवस न ठेवता आपण डायरेक्टली ह्याच्यात नेक्स्ट डेला घरी घेऊन जाऊन हे भांडं अप्पे रेडी करू शकतो. त्याचबरोबर हे घावण्याचं भांडं आहे. घावण्याचा भिडा आहे, म्हणजे या भिड्यामध्येही सेम तसंच आहे प्रोसेस त्यांची. आपल्याला काही करायचं नाही, डायरेक्ट न्यायचं आहे घरी आणि घरी नेल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर डायरेक्ट घावणे काढायचे आहे किंवा आंबोळ्या काढायच्या आहेत. हे सर्व आपण करू शकतो. तर या भिड्याबरोबर अजून एक भिडा होता ज्याला हँडल होतं. हाही तसाच होता, जेणेकरून आपल्याला काही करायची गरज नाही. आपण घरी गेलो त्याच्यात थालीपीठ किंवा चण्याचा पोळा जो आपण इझिली काढू शकतो. आजकाल असं बोललं जातं की पाटे वापरत नाही, पण काही ठिकाणी अजूनही पाटे वापरण्याची परंपरा आहे, जसं की गावामध्ये. तर हेच पाटे आपल्याला मुंबईमध्ये कुठे दिसत नाही, पण ह्या शॉपमध्ये मला हे पाटे दिसलेत. आणि हे जे पाटे त्यांनी जे बनवले, त्यांनी आत्ताच्या दृष्टीचा विचार करूनही बनवले. म्हणजेच घरी जर आपल्या किचनवर आपल्याला पाटा पाहिजे नसेल तर त्यांनी त्या प्रकारे हा पाटा बनवलेला आहे. आणि ह्या पाट्यामध्ये 2 साईज आहे, एक छोटी आहे एक मोठी आहे. तर हा पाटा जो आहे हा दगडाचाच त्यांनी बनवला आहे आणि मी तुम्हाला उचलूनही दाखवला आहे. हा लाईट वेट आहे, त्याशिवाय हा दगडच आहे. आणि साईडला त्यांनी काळ्या कलरची अशी डिझाईन बनवली आणि वरती आहे ना तिकडे ठेवण्यासाठी छान असं वरवंटाची जागा आहे. आणि हा बघा किती छान आणि एकदम बोलतात ना युनिक असा वरवंटा त्यांनी बनवून तिथे ठेवलाय त्या जागेवरती. तर हेही आहे ग्राइंडर दगडाचे. ह्याच्यामध्ये कसं आपण तांदूळ वगैरे हेही आपण बारीक करू शकतो. एखाद्याचं शॉप असेल जिथे रिक्वायर असेल तिथे हे वापरू शकतात. ह्याच्यातही साईज अवेलेबल आहे, लहान मोठी मीडियम अशी. त्याचबरोबर हा वरवंटा आणि हा पाटा आहे. आणि हा जो पाटा आहे ना ह्याचं जे दगडावर जी डिझाईन केली ना ही खूप वेगळी आहे. आणि आत्तापर्यंत मी जेव्हा व्हिडिओ करते इथे जे कस्टमर आलेले त्यांनी हा जो पाटा आहे ना हा त्यांना खूप आवडला. आणि मलाही ॲक्च्युली सांगायचं झालं तर हाच पाटा आवडला. आणि ह्याच्यामध्ये असं वाटतं की हां नाही हा ओरिजिनल पाटा आहे. आणि जी पाट्याची चव जेवणाला आहे ना ती कशात नाही आहे. तर हे लहान आणि मोठ्या साईजमध्ये आपल्याला जर बाळासाठी जर घुटी वगैरे पाहिजे नसेल तर ते हे उघडण्यासाठी होतं. त्याचबरोबर त्यांच्याकडे अजून बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. पण हे असे छान छान असे छोटे छोटे असे खलबत्ते जास्त होते त्यांच्याकडे, प्रत्येक साईजमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये. तर ही मोठी कढई काकीने सांगितलं. ह्या कढईमध्ये भाजी 4-5 माणसांची किंवा आपल्याला अजून काही करायचं असेल तर करू शकतो. आणि ह्याची जी प्राइस रेंज आहे ही 1000 रुपये आहे. 1000मध्ये ही मोठी अशी कढई आहे. त्याचबरोबर ह्यांच्याकडे या सेम कढईच्या पॅटर्नमध्ये अजून छोट्या साईजमध्येही अवेलेबल आहे. त्यांची प्राइस रेंज थोडी कमी असेल. समोरच हे असे लोखंडाचे तवेही लावलेत. त्यांची जी स्टार्टिंग रेंज आहे ती 500 रुपयापासून स्टार्ट होते. तर आपण तेही बघूया. हे तिन्ही जे आहेत हे वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे. आता पुढे सांगायचं झालं तर ही एक छान बरणी मला दिसली. या बरणीमध्ये
खूप अशी खोल बरणी आहे. त्याचबरोबर त्याच्यावर त्यांनी झाकणही होतं त्या बरणीवर. आणि ह्याच्यावर कसं म्हणजे ह्या बरणीमध्ये आपण दही लावू शकतो. आणि ह्याची जी प्राइस रेंज आहे हे 90 रुपीज अशी आहे. त्याचबरोबर हे 700 ml चं बरणी आहे आणि ही पण दगडापासून छान बनवलेली बरणी आहे. त्याचबरोबर इथे त्याच साईज मधल्या दुसऱ्याही बरण्या अवेलेबल होत्या. त्या थोड्या पसरट आहे आणि त्याची जी रेंज आहे ती 500 रुपीज आहे आणि 500 ml चे आहेत दोन्ही पण. तर तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर अशा ह्या बरण्या आहे. त्याचबरोबर इथे कसं राईस किंवा पटकन अशी भाजी करण्यासाठी भांड आहे आणि त्याची जी प्राइस रेंज आहे ती 1000 रुपयाच्या वर आहे. तर तुम्ही येऊन इथे शॉपमध्ये तुम्हाला ज्या रेंजच्या पाहिजे किंवा ज्या साईज मध्ये पाहिजे ते तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. हे जे आहे हे फोडणी देण्यासाठी त्यांनी एक स्पेशल असं बनवलेलं आहे आणि ह्याची प्राइस जी आहे ती आहे 790 रुपये. 790च्या प्राइस पासून आहे. त्याशिवाय छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे ह्यामध्ये जर आपण फोडणी दिली तर त्याची टेस्ट खूप छान लागते. हे छोटं जातं आहे जे आपल्याला कुठल्याही लग्न कार्यात किंवा कुठे काही समारंभ असेल तर आपल्याला लागतं. त्याशिवाय आपण रुखवतातही छान ठेवू शकतो. ह्याची जी प्राइस आहे फक्त 200 रुपये. छोटं आहे पण खूप छान आहे. तर तुम्हाला कसं हे जातं वाटलं रुखवतात ठेवण्यासाठी हेही मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर इथे दगडी दिवे आहेत. ज्यावेळी मी शॉपमध्ये होती त्यावेळी हे दिवे घेण्यासाठी खूप सारे कस्टमर येत होते. पण त्यांचं तर खूप सारे कस्टमर येत असताना त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जे मी पहिले दिवे घेतले ते जे होते ते डिझाईनवाले नव्हते आणि आता त्यांना जे पाहिजे होते ते डिझाईनमध्ये पाहिजे होते. आणि हे खूप सुंदर असे दगडी दिवे आहेत आणि यामध्ये साईजही अवेलेबल आहे. त्याशिवाय ह्याच्यामध्ये प्राइसही मी तुम्हाला सांगते. ह्याची जी प्राइस आहे 265 रुपीज आहे. तर तुम्ही इथे येऊन सांगितलं की आम्हाला असे दिवे पाहिजे तर तेही भेटतील. हे जे वरती आहे हे छोटे देवार आहेत. बालगोपालांसाठी हा पाळणा आहे म्हणजे. तर हा आर्टिफिशियल एक पाळणा आहे. आर्टिफिशियल पाळण्यापेक्षा मला हा सागाचा खूप आवडला. ज्यामध्ये छान असं बालगोपालांना आपण सजवून ठेवू शकतो. तर 2 पॅटर्नमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल होते. तर तुम्हालाही आवडला असेल हा नक्कीच पाळणा बालगोपालांचा. त्याचबरोबर इथे पितळेचे लहान मोठ्या साईजमध्ये टोप अवेलेबल आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर मद्रासी कळशा आहेत. ज्या कोणाला आवडतात पितळ्यामध्ये, तांब्यामध्ये त्याही त्यांच्याकडे अवेलेबल आहे. हे जे आहेत हे हँगिंगचे दिवे आहेत. ज्यांची स्टार्टिंग ह्यांच्याकडे 3000 पासून होते. तर ह्याच्यामधलाही आपल्याला चॉईस करायचा झाला तर आपण साईज नुसार चॉईस करून घेऊ शकतो. तर खूप सारे असे ह्यांच्याकडे हँगिंगचे असे दिवे आहेत. हा जो दिवा आहे ह्याच्यामध्ये खाली असा ओम आहे आणि तुम्ही ओम जो आहे तो असा सेपरेटही घेऊ शकता. हा एक दिवा होता. त्यामध्ये खूप अशी डिझाइन होती भरलेली. आणि तुम्हाला खरं सांगायचं झालं तर मला ह्या शॉपमध्ये अजून एक गोष्ट जी आढळली ती होती माप. पूर्वीच्या काही कसं आपल्याला काही तांदूळ मोजायचे किंवा गहू मोजायचे तर आपण कसं डालड्याचं जे प्लास्टिकची बरणी यायची त्याचा वापर करायचा किंवा पत्र्याचा जो डबा यायचा डालड्याचा तो वापरायचा. पण ह्यांच्याकडे कसं हे पितळेमध्ये 100 ग्राम पासून ते 1 किलोचं हे माप अवेलेबल आहे. हा जो आहे हा कढीचा डब्बा आहे आणि ह्याला आतून छान अशी कलई केलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. ही बघा ही कलई केलेली. ह्याच्यात आपण काही वस्तू ठेवल्या किंवा पदार्थ ठेवले तरी ते काही खराब होणार नाही. आणि हा जो आहे ना खूप मजबूत असा डब्बा आहे. आणि ही कढी तुम्ही बघताय खूप वर्षांनी असा कढीचा पितळेचा डबाही मला बघायला भेटला. यांच्याकडे देवाच्याही छान अशा मूर्त्या आहे पितळ्यामध्ये. त्याही मी तुम्हाला दाखवते आणि ह्या मूर्त्या बघता बघता माझी नजर पटकन एक गणपतीची छान अशी पितळेची सुरेख अशी मुखटा होता तिकडे माझी गेली नजर. तर बघा किती सुंदर असं आहे आणि ह्याला खाली अशी घंटी आहे छान आणि खूप सुंदर असं त्याच्यावर नक्षीकाम केलंय. पण तुम्हाला खरं सांगू का हा खूप हेवी होता. गणपती बाप्पाचे जे बनवले ते. खाली तुम्हाला पितळ्याचे, तांब्याचे कलशही भेटतील. साईज नुसार आपल्याला तिथे अवेलेबल आहे. हे जे आहे शंकराच्या पिंड्या ठेवण्यासाठी हा फणा आहे
नागोबांचा. तर ह्याच्यावरही छान सुंदर अशी त्यांचे डोळे काढलेले आहेत आणि वरती ही छान अशी मंदिराच्या कळसासारखी डिझाईन त्यांनी बनवलेली आहे. आणि ह्याची जी प्राइस रेंज होती ती 3,500 पर्यंत होती. आणि हे लक्ष्मीचे दिवे आहेत. त्याचबरोबर इथे पुढे गणपती बाप्पा आहे, साईज वाईज लहान मोठे असे. लग्न कार्यामध्ये मुसळ म्हटलं की मुसळ ही लागतेच. तर ही मुसळ आहे त्यांच्याकडे, तर आपण ही मुसळ विकतही घेऊ शकतो. त्याशिवाय त्यांच्याकडे भाड्यानेही मुसळ भेटतात. पण माझ्या मते असं आहे की ही नवीन मुसळ, तर ही जी मुसळ आहे ही खूप छान मुसळ आहे. 1,000 रुपयामध्ये ही मुसळ अवेलेबल आहे त्यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये जी फिनिशिंग केली आहे ती छान आहे. हा छोटा हळदी कुंकाचा करंडा आहे आणि हा दगडापासून बनवलेला आहे. खूप खोलगट असा आहे. त्याचबरोबर ह्यांच्याकडे पितळेचेही 2 अवेलेबल आहे. हा थोडा मोठ्यामध्ये गोल साईज मध्ये अवेलेबल होता. आणि उभ्यामध्ये जो असतो, जो आपण बहुतेक वेळा प्रत्येकाच्या घरी बघतो, तर हा उभ्यामध्ये हा असा अवेलेबल आहे. तर ह्यापैकी तुम्हाला कुठला करंडा आवडला, दगडाचा की पितळेचा, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या तिन्हीपैकी कोणते तुम्हाला आवडले नक्की सांगा मला. त्याचबरोबर हे अगरबत्ती लावण्यासाठी त्यांनी असं दगडामध्ये तयार केलंय, तर इथे आपण अगरबत्त्या 5 लावू शकतो. एक सफेद दगडामध्ये त्यांनी बनवलेलं आहे आणि एक जे वरवंटा पाटाचा दगड असतो त्याच्यात आहे. हे छोटे छोटे पाट आहे, ज्यांची जी प्राइस आहे 55 रुपीज पासून स्टार्ट होतात. तर हे साईज वाईज तुम्हाला पाटही भेटतील. जसं छोटीशी आपल्याला मूर्ती घरामध्ये ठेवायचंय की अजून काय ठेवायचंय, त्यासाठी हे पाट आपण घेऊ शकतो. आणि हा डब्बा आहे कलई दिलेला. याच्यामध्ये आपण पूर्वी दागिने ठेवायचो. दागिने ठेवल्यानंतर कसं असायचं, ह्याच्यावर एक कडी असायची. पण आत्ताचा हा डब्बा आहे, ह्याला कडी नाहीये. पण तरी पण खूप छान हा डब्बा आहे आणि आतमधनं खरोखरच छान कलई दिली आहे. यामध्ये आपण अजून काही ठेवू शकतो, जसे घरगुती खाद्यपदार्थ आपण ठेवू शकतो. आणि ह्यामध्ये ही साईज अवेलेबल आहे, 3 साईज मध्ये आहे. तर ह्या काकींच्या शॉपमध्ये आता आपण बऱ्याच अशा जुन्या टाईपच्या गोष्टी बघितल्या. तर तुम्हाला इथे कसं यायचं हे मी आता सांगते. तुम्हाला जस्ट दादर स्टेशनला उतरायचं आहे. दादर स्टेशनवरनं अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर नक्षत्र मॉल आहे. या नक्षत्र मॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरला आल्यावर तुम्ही अर्थ सोल हे शॉपचं नाव आहे आणि इथे तुम्हाला यायचं आहे. आणि आल्यानंतर तुम्हाला मी जे व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे. त्याचबरोबर नवीन जर काही त्या शॉपमध्ये आल्या असतील त्याही गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हे काकींचं कार्ड आहे, जे मी डिस्क्रिप्शनमध्येही त्याचा ॲड्रेस आणि नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करेन, जेणेकरून तुम्हाला इथे पोचण्यासाठी खूप सोपं जाईल. तर माझ्या ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर चला आता मी तुमची रजा घेते. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.